Hi everyone, this is me Vedanti, and in this video we are going to cover 75 drugs among the 95 drugs given in our second year Dravya Guna syllabus. So this is the most requested video by you all guys. So या व्हिडिओमध्ये आपण काय केलंय की द्रव्यचे जे रस आहेत त्याच्या बेसिसवरती आपण 10 प्रकारचे रस वेगवेगळे काढले आहे आणि 10 प्रकारच्या ज्या ट्रिक्स आहेत त्या मी दिज आर माय ओन डिवाइन ट्रिक्स. सो बेसिकली ट्रिक्सला काही लॉजिक नसतं, सो डोंट फाइंड लॉजिक इन इट. आणि या ट्रिक्स जर तुम्ही रोज रोज रिवाइज केल्या तर तुम्हाला एक्झामपर्यंत किंवा एका महिन्याच्या आत तुम्ही हे सगळे 75 ड्रग्स तुमचे खूप लवकर पाठ होऊन जाईल. सो विदाउट अ फर्दर डिले लेट्स बिगिन इनटू द व्हिडिओ. तर आपला पहिला रस आहे मधुर रस, आणि मधुर रसाचे आपल्या सिलेबसमध्ये जेवढे द्रव्य दिलेले आहेत तेवढे आपण बघणार आहोत. आणि मी ट्रिक्स सांगते सर्वात आधी. तर मधुर रसाची ट्रिक इज वन्स अपॉन अ टाइम देअर लिव्ड अ बॉय नेम्ड अरगवर who lived in a village Sida cordifolia. It had Gokshur, which tested him like Pipri, called his sister Shatavari and Shalmali for its testing. They mixed it with Vatsanab and Vidari, which in turn gives taste of Yashtimadu. So जसं मी सांगितलंय की ट्रिक्समध्ये काही लॉजिक नसतं, याच्यात लॉजिक सापडू नका. पण ह्या ट्रिक्स जर तुम्ही वारंवार जर 2-3 दिवस सतत वाचल्या सकाळी उठल्यावरती तुमचा या लवकर पाठ होऊन जाईल आणि तुम्हाला लक्षात ठेवायलाही काहीच प्रॉब्लेम येणार नाही. तर मग या ट्रिकमध्ये मधुर रसाचे जे आपल्या सिलेबसमध्ये द्रव्य दिलेले आहेत तर सगळ्यात पहिलं या ट्रिकच्या नुसार आपल्याला कळतं की फर्स्ट इज आरगवत, सीडा फोलिया मीन्स बला. देन वी हॅव गोक्षूर, पिंपळी, शालमली, शतावरी, वत्सनाब, विदारी आणि यष्टीमधू. दिस आर द ड्रग्स गिवन इन आवर सिलेबस ऑफ मधुर रसा. आणि त्याचे वीर्य विपाक तर आपल्याला माहिती आहे. मधुर रस आहे तर त्याचा शीत वीर्य असणार आहे आणि मधुर विपाक असणार आहे. ओके, द नेक्स्ट आपण ट्रिक बघूया. तिक्त कषाय रस. तिक्त कषाय रस साठी आपण नेक्स्ट ट्रिक बघतोय. सो अहिफेन नावाचा साप होता. तो दारू हरिद्राच्या झाडावर चढला. तेथे त्याला तिक्त चव मिळाली व तो खदिराच्या वेलीखाली येऊन बसला. मग पाटल्याच्या झाडावरती गेला. पुढे सप्तपर्णीच्या झाडावर शोनक पक्षी बसला होता. तर नेक्स्ट आपण ट्रिक बघूया तिक्त कटू रसासाठी. तर तिक्त कटू रसासाठी आपण नेक्स्ट ट्रिक बघू. सर्पगंधाला जातीफळ फाळ आवडायचं व ती कपाळावर चंदन लावायची. तिच्या गुरुने एकदा तिच्यावरती टीका केली की तू वाचत जा व मनात साठलेलं अतिविष हे कमी होईल व कंठ्याची शुद्धी त्याने होते व लवंग कमी खात जा. ओके, तर यात आपल्याला सर्पगंध आहे, जातीफळ, चंदन, गुरु म्हणजे अगुरु, टीका म्हणजे तिक्त कटू, टीका म्हणजे तिक्त कटू, आणि वाचत जा म्हणजे वचा, आणि अतिविष, कंठकारी, लवंग. हे जे तिक्त कटू रसात्मक द्रव्य आपल्या सिलेबसमध्ये आहे हे या ट्रिक्समध्ये कव्हर होतात. द नेक्स्ट वी हॅव इज द ट्रिक ऑफ कटू तिक्त रस. तर कटू तिक्त रसाचे द्रव्य जे आहेत ते मोस्टली विचारतात आपल्याला. तर कटू तिक्त रसाची जे निमोनिक्स आहे ते यार राजाचा राजा भृंगराज याने ज्योतिषमती सोबत लग्न केलं व तो केटीएम बाईकवरती फिरतो. केटीएम बाईकवरती फिरतो आणि अपमार्गाने जातो म्हणजे विचित्र मार्गाने तो फिरतो. ठीक आहे. व चेहऱ्यावरती केसर लावतो आणि तुळशी पत्र खातो व कानात अर्क टाकतो. सो याचा द्रव्य कोणते कोणते? अपमार्ग, अर्क, भृंगराज, ज्योतिषमती, केसर आणि तुळसी. आणि केटीएम म्हणजेच कटू तिक्त. यमचा काही रोल नाही. केटीएम, के फॉर कटू, टी फॉर तिक्त. मग आपण बघूया तिक्त रसासाठी. तिक्त रसासाठी ट्रिक आहे की किरात तिक्त नावाची एक मुलगी होती. तिला परपट खायला खूप आवडायचं आणि ती उन्हाळ्यात रसना प्यायची आणि मेघ आल्यावरती दारू प्यायची आणि कटुका सोबत खेळायची.
सो याच्यामध्ये द्रव्य असे आहेत की किरात तिक्त, याच्या नावातच एक किरात तिक्त, म्हणजे तुम्हाला आयडिया येऊन जाईल की हे तिक्त रसात्मक आहे म्हणून या सगळे ड्रग्स. ठीक आहे. तर किरात तिक्त नावाची एक मुलगी होती, तिला परपट. तर यामध्ये द्रव्य असे आहेत की देवदारू, कालमेघ, कटुका, किरात तिक्त, परपट आणि रासना. नेक्स्ट आपण ट्रिक बघूया कषाय रसासाठी. कषाय रसाची ट्रिक बघूया. अर्जुनाने बिबितक खाल्ला जे खूप तुरट लागलं व म्हणून त्याने लोध्राचा ज्यूस पिला व शंखपुष्पीने आंघोळ केली. तर आपल्या सिलेबसमध्ये कषाय रसाचे फक्त एवढंच द्रव्य आहेत. तर याच्यात आहे अर्जुन बिबितक. तुरट शब्दाने तुम्हाला समजून जाईल की कषाय रसाबद्दल हे द्रव्य आहेत. नंतर लोध्र आहे, शंखपुष्पी. दिस आर द द्रव्य कंटेनिंग ओनली कषाय रस. नंतर आपण बघूया तिक्त मधुर. तिक्त मधुर रसाचे द्रव्य आपण आता बघूयात. तर हरिदासच्या मुलीचं नाव कुमारी आहे. द ट्रिक इज, हरिदासच्या मुलीचं नाव कुमारी आहे व ती सेरेलॅक खाते जे तिक्त मधुर रसाचे आहे व म्हणून उशिरा शाळेत जाते व तालिश पत्रावरती लिहिते. सो दिस इज द ट्रिक फॉर तिक्त मधुर रस. याच्यामध्ये द्रव्य कुठले आहे? हरिद्रा, कुमारी, सेरेयक, उशीर अँड तालिशपत्र. दिस आर द ओनली द्रव्य ऑफ तिक्त मधुर रस गिवन इन आवर सिलेबस. त्याच्यानंतरचे आपण ट्रिक बघू मधुर तिक्तसाठी. आता आपण तिक्त मधुर बघितलं, आता मधुर तिक्तसाठी बघूया. तर बेसिकली या ज्या ट्रिक्स मी सांगितलेले आहे, या ट्रिक्समध्येच त्याचं रसही मी मेन्शन केलेलं आहे, सो दॅट आपल्याला ट्रिक्स आणि ते रस कुठले त्याच्यात जम्बलिंग न होता कामा नये, म्हणून त्या ट्रिक्समध्येच मी रस मेन्शन केलेले आहे. आणि आता मधुर तिक्ताचा आपण बघूया. सो फॉर मधुर तिक्त रस. पर्णीला मधुर रस फार आवडायचा, पण तिच्या मैत्रीण सारीवाने तिला तिक्त रस दिला आणि त्या दोघींनी पिकाचू सोबत बघितलं. त्याच्यात आपल्याला कळतं की शालपर्णीला मधुर रस फार आवडायचा. तर सुरुवातीला मी मधुर रस मेन्शन केलेला आहे आणि सेकंड टाइम सारीवाने तिला तिक्त रस दिला, तर दुसऱ्या वेळेस मी तिक्त रस मेन्शन केलेला आहे. म्हणजेच मधुर तिक्त रसाची ही ट्रिक आहे. आणि ते त्या दोघींनी पिकाचू सोबत बघितला. पिकाचू म्हणजेच कपिकचू या ठिकाणी आहे. तर ह्या झाल्या आपल्या ट्रिक्स. अँड ऑल्सो कटुरस. आपल्या सिलेबसमध्ये कटुरस किंवा कटुरसाचे जे द्रव्य आहे ते तसे खूप इम्पॉर्टंट समजलेले आहेत. तर त्याची जी ट्रिक आहे, तर कटुरसाची ट्रिक आपण बघूयात. कटुरसाच्या द्रव्यांची ट्रिक आपण बघूयात. दिस इज विशाल विडंग चेहऱ्यावरती लावतो आणि मरीच खातो. AC मध्ये झोपतो. A फॉर अद्रक, C फॉर चित्रक. AC मध्ये झोपतो, त्याने त्याचे दात खराब झाले आणि मग त्याने त्याच्या दातावरती हिंगू आणि कंपिल्ल लावलं. तो ही जी ट्रिक होती ही कटुरसाची होती. आता याच्यात मी कटुरस मेन्शन नाही केला, कारण यामध्ये द्रव्य असे आहेत की मरीच आहे, चित्रक आहे, अद्रक आहे. हे द्रव्य बघूनच आपल्याला कळतं की बाबा रस तर कटूच असणार आहे. सो त्यामुळे मी कटुरस मेन्शन नाही केला. तर ह्या होत्या ट्रिक्स. आणि काही असे द्रव्य आहेत, 2-3 द्रव्य असे आहेत की ते फॉर एक्झाम्पल कषायमधून. तर कषायमधून रसाचा आपल्या सिलेबसमध्ये एकच द्रव्य आहे, म्हणून त्याची ट्रिक बनवू नाही शकत. तर हे तुम्ही लक्षात ठेवा. कषाय मधुर रसाच्या सिलेबसमध्ये एकच द्रव्य आहे अँड दॅट इज दुर्वा. द सेकंड इज कषाय कटू रसाचा पण एकच द्रव्य आहे, दॅट इज धातकी. कषाय कटू रसाचा पण एकच द्रव्य आहे, धातकी. आणि कटू मधुर रसाचे 2 द्रव्य आहे, दॅट इज एला अँड त्वक. कटू मधुर रसाचे 2 द्रव्य आहे, दॅट इज एला अँड त्वक. तिक्त कटू कषाय चे 3 द्रव्य आहे, निंब, निर्गुंडी, पलाश. तिक्त कटू कषाय चे 3 द्रव्य आहे, निर्गुंडी, निंब आणि पलाश. आणि कटू तिक्त मधुरचे 2 द्रव्य आहे, सरल आणि शल्की. कटू तिक्त मधुर. कटू तिक्त मधुरचे 2 द्रव्य आहे, सरल आणि शल्की.
सो या हे सगळे होते आपले 72 द्रव्य. आणि जे राहिलेले बाकीचे द्रव्य आहेत आउट ऑफ 95 ते आपण असेच कव्हर करूयात. आता त्याला ट्रिक नाही बनवली बिकॉज ते काही असे आहेत की मधुतिक्त कशा आहे किंवा कटुतिक्त कशा आहे, म्हणजे असे थोडे विचित्र द्रव्य आहेत ते, तर त्याची ट्रिक बनवूच शकत नाही. तर ते तुम्हाला स्वतःहूनच पाठ करावे लागतील. सो या, if you found the video useful, do comment and yes, bye bye.